4 करोडपेक्षा जास्त लोकांना पक्के घरं देण्याचं काम याच काळामध्ये झालेलं आहे. आणि पूर्वी आपण पाहतो लोकांना बँका सुद्धा माहीत नव्हत्या. तर आदरणीय जाधव साहेबांनी आपल्याला संक्षिप्तपणे सर्व विषयांवर उजेड टाकलेलाच आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळजवळ 12 वर्ष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या कारकिर्दीचे पूर्ण केले आणि हे पूर्ण करत असताना त्यांची जी कारकीर्द आहे ती दिवसांमध्ये न मोजता केलेल्या कामांमध्ये मोजल्या गेली पाहिजे. किती दिवस झाले कोणाचे हे असं न मोजता त्या या दिवसांमध्ये केलेलं काम किती त्याची खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. सर्वप्रथम मी या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचे 12 वर्ष पूर्ण केले आणि हे 12 वर्ष यशस्वीरित्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रासोबत त्यांनी पूर्ण केले. खरं तर आता जाधव साहेबांनी आपल्याला सर्व योजनांचा आढावा दिलेला आहे. पण मी एवढंच म्हणेल की मोदीजींनी असं कोणतंच क्षेत्र सोडलं नाही. एक म्हणजे आपण जर भौगोलिक दृष्ट्या पाहिलं देशाचं तर भौगोलिक दृष्ट्या सुद्धा प्रत्येक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचं काम, त्यांचं विकासाची दृष्टी ही पोहोचलेली आहे. आणि जर आपण वैयक्तिकरित्या पाहिलं तर आपण पाहिलं असेल की लहान मुलांपासून तर वयस्कर माणसापर्यंत काम करण्यामध्ये प्रत्येक क्षेत्र विद्यार्थ्यांपासून तर नोकरीदारांपासून तर इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत, शेतकऱ्यांपासून मजुरांपासून सर्वांपर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी मोदीजींचे काही ना काही योजना आज आपण या देशामध्ये पाहतोय. आणि या योजनांमध्ये आपण जर लक्ष घातलं यामध्ये वैयक्तिक व्यक्तीचा विकास या समाजातील अंतिम घटकापर्यंत देशाचा जो सरकार आहे त्यांनी त्या अंतिम घटकातील व्यक्तीला तिथून वर काढून त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने या योजना बनवल्या गेल्या. आणि जी यादी आता आपल्या मंत्री मोदींनी वाचली यामध्ये आपल्याला लक्षात आलं की कोणतं क्षेत्र यामध्ये सुटलेलं नाही. आणि हे काम करत असताना देशामध्ये त्यांची लोकप्रियता तर वाढलीच आणि ही लोकप्रियता नुसती लोकप्रियता म्हणून नाही तर त्यांच्यावर असलेला अढळ विश्वास हा आपल्याला लक्षात येते की आता 22 राज्य याच्यामध्ये एनडीएची सरकार ही स्थापित झालेली आहे. या माध्यमातून देशात असं कोणत्याही पक्षाचं सरकार इतक्या राज्यांमध्ये स्थापित झालं नव्हतं. त्यामुळे हा विश्वास किती मोदीजींवर लोकांचा आहे हे अधोरेखित करणार आहे. आज आपण पाहतो की नुसतं देशातच नाही तर बाहेर देशात सुद्धा नरेंद्र मोदीजींवर बाकी राज्यांचा सुद्धा किती विश्वास आहे, ते त्यांना किती मान्यता देतात. आज या जगभरामध्ये देशाचं पद किती वाढली आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत मोदीजींना 32 विशेष सन्मान बाकीच्या देशांनी केला. सन्मानांनी त्यांना सत्कार दिले, त्यांना सन्मान दिले. यातले जवळजवळ 26 असे सन्मान आहेत जे त्या देशांचे सर्वोच्च सन्मान असतात. हे 26 सन्मान मोदीजींना त्या देशांनी दिले हा जगभरात विक्रमच आहे असं मी मानतो. आणि यावरून लक्षात येते की जगभरामध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा मोदीजींनी किती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आज आपण पाहिलं असेल की आपल्या देशाची इकॉनॉमी असेल, आपल्या देशाची संरक्षणाची बाजू असेल, यामध्ये आपण किती मजबूतीकडे चाललो आहे. आणि काही वर्षात येणाऱ्या 1-2 वर्षात आपण 3ऱ्या क्रमांकावर पोहोचू आणि या माध्यमातून आपल्या देशाला विकसित भारताचं जे स्वप्न आपण पाहतोय त्याकडे नेण्याचं काम मोदीजी करतायत. आणि या सर्व यात्रेमध्ये देशाची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आज आपण पाहतो की प्रलंबित असलेले सुद्धा प्रश्न 370 ची कलम असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागलेले आहेत. धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे रद्द करण्यात आलं. आणि आज त्याचे अतिशय चांगले परिणाम काश्मीर असेल, जम्मूमध्ये असेल आपण पाहिलेत की या भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ते आता मागच्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात
अतिशय व्यवस्थेमध्ये, शांततेमध्ये, लोकशाही पद्धतीनं त्या निवडणुका झाल्यात आणि त्याचे परिणाम सुद्धा त्या ठिकाणी आलेत. आणि आज काश्मीरमधली जी आपण शांतता पाहतो किंवा काश्मीरमधलं जे वातावरण, चित्र विकासाच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये असेल, हे जे त्या ठिकाणी आता बदलत चाललेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा एक धाडसी निर्णय होता, तो होता राम मंदिरात. आता वास्तविक तो कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी आला, पण पूर्वीच्या सरकारांनी कधी याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. त्या ठिकाणी भव्य मंदिर व्हावं म्हणूनही कधी पुढाकार घेतला नव्हता. अनेक वर्षापासूनचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट म्हणून त्या ठिकाणी सांगितल्या जायचे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये जातीनं लक्ष घालून त्याचा कोर्टाच्या माध्यमातून निवाडा करून भव्य दिव्य असं राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे. आणि आज त्या संपूर्ण परिसराचं विकासात्मक असेल, सुधारणाच्या बाबतीमध्ये असेल, ते सगळं चित्र त्या ठिकाणी बदललेलं आहे. डिजिटल क्रांती आज या 12 वर्षामध्ये जी आपण अनुभवतो आहोत की आपलं UPIचं अनुकरण हे पाश्चिमात्य देशानं सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपली टेक्नॉलॉजी घेऊन आज त्यांच्या देशांमध्ये सुद्धा UPIच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवहार करायला सुरुवात केलेली आहे. आणि या डिजिटल व्यवहारातले जवळपास 85% व्यवहार हे UPIद्वारेच त्या ठिकाणी जवळपास केल्या जातात. एकूण किंमत 314 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. याच्यात जी व्यवहार झालेल्याची जी ट्रान्झॅक्शन आहे ते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे असे हे मोठमोठे निर्णय त्यांनी घेतले. त्याच्यानंतर दहशतवादाच्या विरोधामध्ये त्यांनी एक नवीन सुरक्षा धोरण आणलं. आपण पाहत होतो की आपल्या देशाअंतर्गतमध्ये नक्षलाईट असतील, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे काही जिल्हे समाविष्ट होते, छत्तीसगड असेल, असे अनेक, झारखंडपर्यंत हा नक्षलात जो त्या ठिकाणी फोफावला होता, पूर्वीच्या सरकारला त्याच्यावर कधीही अंकुश करता आला नाही. पण आज नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अमित शहा सारखे एक धाडसी गृहमंत्री की ज्यांनी जवळपास 90% जास्त नक्षलाईट त्या ठिकाणी काबूमध्ये आणलेला आहे. राहिले सूरज लोक सुद्धा आत्मसमर्पण त्या ठिकाणी करत आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्या चुकीच्या कारवाया होतात त्याच्यावर धाडसानं कारवाई करण्याचं काम केंद्र सरकार, राज्य सरकारांना सोबत घेऊन त्या ठिकाणी करते आहे. म्हणजे हे मोठमोठे निर्णय आहेत की जे अतिशय म्हणजे खिचपत पडलेले होते किंवा प्रलंबित पडलेले होते, दुर्लक्षित झालेले होते, त्यांचा लोकांना त्रास होता, त्या भागाचा विकास ही मंडळी होऊ देत होती. आजही तुम्ही आपले गडचिरोली सारखे जिल्हे असतील, आज विकासाच्या बाबतीमध्ये फार अग्रेसर म्हणून ते दिलेले आहे. आज त्या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभ्या राहत आहेत. मोठमोठ्या प्रकारचं त्याच्यात जे गौण खनिज आपण म्हणतो जमिनीमधलं, आज त्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांच्या खदान त्या ठिकाणी सुरू झाले. म्हणजे सगळे रस्ते असतील, आरोग्य सुविधा, त्या भागामध्ये जे काही शेड्यूल ट्राईब लोक राहणार लोक होते त्यांना त्या मिळत नव्हत्या, आज त्या तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या, आज त्या तिथपर्यंत नेण्याचं काम झालेलं आहे. इलेक्ट्रिफिकेशन तिकडे झालेलं नव्हतं. त्या ठिकाणी अगदी मोबाईलचे टावर सुद्धा ते लोक लावत नव्हते. कनेक्टिव्हिटी कुठल्या प्रकारची नव्हती. आज ती कनेक्टिव्हिटी गावागावापर्यंत, लोकांपर्यंत देण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे असे हे मोठमोठे सगळे निर्णय तर झालेले आहेतच. दळणवळणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल की आज आपल्या जिल्ह्याचा डोळ्यासमोर आला तर आपल्या जिल्ह्यातले सर्व प्रमुख मार्ग हे नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करून त्याचं कॉन्क्रिटीकरणाचे कामं सुद्धा जवळपास 90% जास्त झालेले. काही तांत्रिक अडचणीमुळं काही कामं अजून प्रलंबित आहेत, म्हणजे पण त्याला तांत्रिक अडचणी आहेत, त्याही सुद्धा लवकर दूर करून पूर्ण केल्या जातील.